पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास, सदा तिला कास. अध्यात्म हे प्रापंचिकांची जबाबदारी संपल्यानंतर एका विशिष्ट वयानंतर करण्याची गोष्ट आहे. हा जो एक भ्रम आहे, तर तसं नसून ते कसं लहानपणीपासूनच केलं पाहिजे हे मुलांना म्हणजे स्पेशली तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना हे त्यांच्यात कसं रुजवावं. जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलाला कुठेतरी खऱ्या संतांकडे सत्संगामध्ये पाठवलं पाहिजे. एवढं तरी नक्की करू शकतात. त्याला संतांकडे सोपवा. संस्काराचं महत्त्व आहे. अशी संस्कारक्षम पिढी जर तयार करायची असेल तर त्याला आजच्याही काळामध्ये सत्संगाशिवाय पर्याय नाही. तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये उपासना, सत्संग, संस्कार या गोष्टी जर आपण त्यांच्यावरती बालवयामध्ये केल्या तर तरुण वयामध्ये तरुण पिढीला काळजी करण्यासारखं काही नाही. कारण त्याचं मी मघा म्हटल्याप्रमाणे जर वर्तमान आनंदी झाला तर भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि मी दत्ताजी चरणी प्रार्थना करतो की अशी सगळ्या तरुणांना संस्कारक्षम करणारी अशी उपासक मंडळी प्रत्येक गावात निर्माण झाली पाहिजेत. आजही खेड्यापाड्यापासून तो शहरापर्यंत मुलं इनोसंट आहेत असा आमचा अनुभव आहे. ही फार मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे की मुलांना काहीतरी आज ज्ञान पाहिजे आहे. आणि त्याच्याकरता फक्त एकच आहे की सत्संग खऱ्या अर्थी घडला पाहिजे. पालकांनी त्यांना बुवाकडे नेऊ नये, त्यांना संताकडे न्यावं आणि संतांकडून त्यांच्या शंकाचं निरसन करावं. मुलं येतात, मांच्याकडे येतात, ते विज्ञाननिष्ठ आहेत, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल. तरुणांचं भविष्य याच गोष्टीमुळे उज्ज्वल होणार आहे. आणि आज अनेक तरुण असे निर्माण होत आहेत. ही मला असं वाटतं की खूप समाधानाची गोष्ट आहे. पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास.